अत्यंत महत्त्वाचा निकाल खरं तर आपल्याला म्हणता येईल। आपल्याला माहिती आहे की भगवा दहशतवाद अर्थात भगवा आतंकवाद या शब्द जो प्रचलित झाला आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात, तर त्याचं उगम होतं 2008चा मालेगाव ब्लास्ट। आणि या सगळ्या घटनेमध्ये न्यायाधीश अभय कुमार लाहोटी यांनी जे निकालपत्र वाचन केलं त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की एकंदरीत 4 तपास यंत्रणांनी याच्यात तपास केला। आणखीन त्यांच्या तपास यंत्रणांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव हा जागोजागी दिसून येत होता। प्रत्येक तपास एजन्सीने आपल्याला आवश्यक त्या पद्धतीने घेतलेले स्टेटमेंट, वळवलेले अर्थ, प्लान केलेले पुरावे अशा प्रकारावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आणखीन सबळ पुराव्यावी या आरोपींची निर्दोष मुक्तता केली। आपल्याला माहिती आहे या पूर्ण खटल्यामध्ये आयडीएक्सचा वापर करण्यात आला, आयडीचा वापर करण्यात आला, अनेक गुप्त बैठका झाल्या, अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेटमेंट करण्यात आले होते। अभिनव भारत या पुण्यातील संस्थेवर तर काहूर उठवलं होतं तपास यंत्रणांनी। एटीएसने तर अनेक गंभीर आरोप केले होते की या अभिनव भारतच्या माध्यमातून फॉरेन फंडिंग आलं, भगवा दहशतवाद केला गेला आणि हिंदू दहशतवाद हा जो आहे हा या देशामध्ये आर्थिकदृष्ट्या पसरवण्याचा आणखी या स्फोटामागे पैसा वापरण्याचं काम अभिनव भारतने केलं। पण हा अत्यंत गंभीर आरोप आज न्यायाधीश लाहोटी यांनी स्पष्टपणे फेटाळला। तपास यंत्रणांनी केलेले आरोप, काही आरोपांना तर त्यांनी बेछूट आरोप असाही उल्लेख केल्यानं या विषयाचं गांभीर्य अत्यंत वाढलेलं आहे। आपल्याला दिसून येत आहे की तपास यंत्रणा कशा करतात। 2008ला घटना घडली, 2011ला तपास जो आहे एटीएस कडनं हा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने घेतला आणि त्या एनआयएने केल्यानंतर सुद्धा 313 साक्षीदारांची साक्ष याच्यात नोंदवण्यात आली आणि 37 साक्षीदार हे फितूर घोषित करण्यात आले। पण ज्या साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित करण्यात आलं तेच साक्षीदार या केसमधले अत्यंत महत्त्वाचे होते। त्यातले अनेक उच्चपदस्थ अधिकारी होते, सरकारी अधिकारी होते, सैन्य दलाशी संबंधित। मंदिरामध्ये संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही। त्याच्यावर आज माननीय विशेष एनआयए सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे। आज एटीएसनी दाखल केलेल्या या खटल्यावर प्रचंड रोष माननीय न्यायालयाने दाखवलेला आहे। आजचं जे जजमेंट आहे, जो निकाल आहे तो 1000 पानांहून जास्त गेलेला आहे। त्याच्यामधले आज माननीय न्यायालयाने जे मूळ बिंदू सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम बॉम्ब ब्लास्ट घडला हे सत्य आहे, पण आरोपींनी तो एका षडयंत्राअंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही। हा सगळ्यात मोठा भाग। याच्यातला दुसरा भाग, आणि मला आनंद आहे हे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट, जे लोक जखमी झालेले होते ते 101 इंजुरी सर्टिफिकेट्स जे बनवले गेले ते 100% फोर्स आणि फॅब्रिकेटेड म्हणजे बनावट बनवले गेलेले होते। आणि त्याच्यावर माननीय न्यायालयाने रोष व्यक्त करून डीजी एटीएस यांना त्याच्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत की हे खोटे इंजुरी सर्टिफिकेट्स कोणी आणि का बनवले गेले। हा दुसरा भाग। त्याच्यातला तिसरा भाग असा आहे की जी मोटरसायकल होती ती मोटरसायकल पूजनीय साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची होती याचा कोणताही पुरावा किंवा त्या ती वापरत होत्या असा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर दाखल झालेला नाही। कारण त्यांनी साधू ऑलरेडी ती गाडी निदर्शनास यायच्या 2 वर्षांआधी त्या संत साधू झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही रोल नाही असं माननीय न्यायालयाने निकष दिलेला आहे। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची मीटिंग जी कॉन्स्पिरसी सिद्ध करते ही सिद्ध झालेली नाही। मग ती भोपाल असेल, फरीदाबाद असेल, अजून कुठली असेल, या नाशिक असेल, या कोणत्याही मीटिंग्स ज्या षडयंत्रासाठी आवश्यक असतात अशा